नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी सुक्या बोंबल्याची चटणी। तर बोंबल्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुडी लसूण आणि त्याचबरोबर आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्यात। ह्या मी लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहे, याच्या जागेवर तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता। बोंबील घेतलेले आहे अशा प्रकारे तुकडे करून। पाव चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहे आणि बोंबील घेताना आपल्याला त्याचा डोक्याचा भाग आणि शेपटाचा भाग हा काढून टाकावा लागतो, तर तो आपल्याला घ्यायचा नाही आणि अशा प्रकारे आपल्याला नंतर तुकडे करून घ्यायचे। तर पहा, आता बोंबलावरती खूप बारीक बारीक अशी माती असते आणि ती समुद्रावर वाळवलेले असतात, त्याच्यामुळे ते खारेही असतात आणि त्याच्यावर बारीक माती असल्यामुळे ते आपल्याला स्वच्छ करण्यासाठी 2-3 पाणी टाकून पहा बोंबील चोळून चोळून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तर पहा अशा प्रकारे मी धुवून घेतलेत। आता आपण चटणी बनवायला घेऊ। तर आता पहा मी कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतले। तेल गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्यात। तर हलके डाग पडूस्तर ह्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायच्यात आणि नंतर लगेच आपल्याला त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे आणि लसूण पण आपल्याला हलका लाल रंग येऊस्तर परतून घ्यायचा आहे। तर पहा अशा प्रकारे मी लसूण पण तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे। तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हे सर्व काढल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये बोंबील टाकून घ्यायचे। आता बोंबील पण आपल्याला हलके लाल रंग येऊस्तर भाजून घ्यायचे तेलामध्ये। तर सर्व बोंबील मी टाकून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला वर खाली करून बोंबील भाजून घ्यायचे। तर पहा हलके लाल रंग येऊस्तर आपल्याला हे बोंबील अशा प्रकारे भाजून घ्यायचे। आता सर्व बोंबील लालसर रंग येऊस्तर भाजून झाल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। 1 चमचा मी मीठ टाकून घेतलंय। आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घेऊ आणि बंद चालू करून आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे। जास्त पण आपल्याला बारीक करायचं नाही, अशाच प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। आता कढईमध्ये जे बोंबील आपण फ्राय करून घेतले होते त्याच कढईमध्ये आपल्याला सर्व टाकून घ्यायचे। आता मी सर्व टाकून घेतले। 1-2 मिनिटं आपण परत एकदा हे सर्व तेलामध्ये फ्राय करून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आणि व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर कापलेली कोथिंबीर आपल्याला त्यामध्ये टाकायची। भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा सर्व व्यवस्थित 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे चटणी बनवून तुम्ही महिनाभर जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी ही फ्रीजमध्ये खराब होत नाही आणि 2-4 दिवसासाठी जर तुम्ही ही बाहेर बनवून ठेवली तरीही खराब होत नाही। तर अशा प्रकारे चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।